नमस्कार मित्रांनो जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन करण्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझरला ओपन करायचे वर सर्च बारमध्ये आपल्याला CCVIS हे सर्च करायचे। याची वेबसाईट मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे व तसेच आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील देणार आहे। इथं सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येईल भारती म्हणून, इथं तुम्हाला क्लिक करायचे। क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला समोर एक इंटरफेस येईल। आपल्याला सर्व प्रोसेस नवीन करायची आहे, म्हणजे आपल्याला न्यू यूजर्स वगैरे करायचे म्हणून इथं क्लिक करूया आपण। इथं क्लिक करून झाल्यानंतर मुलगा असेल तर मिस्टर करा, मुलगी असेल तर मिसेस करा। वे सर हे करून झाल्यानंतर तुम्हाला त्यांचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, नंतर मिडल नेम, नंतर लास्ट नेम। हे टाकून झाल्यानंतर तुम्हाला त्यांचं मेल फिमेल जे जेंडर असेल ते चॉईस करायचं आहे। त्यानंतर इथं एक मेल ID टाकायचा आहे जो तुमचा कायमस्वरूपी यूज करायचा असेल व त्याचबरोबर इथं तुम्हाला तुम्ही सेंड OTPला क्लिक करा। इथं OTP फिल करा आणि व्हेरीफाय OTPला क्लिक करायचं आहे। आता इथं जो तुम्ही जीमेल टाकलेला आहे त्याची सेम प्रोसेस इथं यूजर नेमला येऊन जाणार आहे, म्हणजे तुमचा जो लॉगिंग पासवर्ड असेल तो यूजर नेम हाच असेल। आता तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड कसा फिल करायचा मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवून देतो। उदाहरणार्थ तुम्हाला इथं पासवर्ड असा टाकायचा आहे, P कॅपिटल करा, नंतर पास @ 1 2 3 4 5 6 असा काहीतरी तुम्हाला एक युनिक म्हणून तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे। हा मी सॅम्पल पासवर्ड तुम्हाला दाखवलेला आहे। सेम असा पासवर्ड किंवा तुम्ही असा दुसरा पासवर्ड सुद्धा बदलू शकता। चला मित्रांनो आपण पासवर्ड टाकून घेऊया। पासवर्ड टाकून झाल्यानंतर इथं हा कॅप्चर जशाचा तसा फिल करायचा आहे। फिल करून झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। करून झाल्यानंतर तुम्हाला एक मेल तुमच्या जीमेलवर येणार आहे। त्या जीमेलवर जो मेल आला असेल, मी तुम्हाला स्क्रीनवर बघून घ्या, इथं तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचा आहे हा मेल ID। कन्फर्म करून झाल्यानंतर परत आपण त्या वेबसाईटच्या पोर्टलवर जाऊन नवीन त्याच्या यूजर ID वर पासवर्ड टाकून लॉग इन करूया। तर चला मित्रांनो आपण जीमेल ID व्हेरीफाय करून झाल्यानंतर इथं तुम्हाला आता मेल ID टाकायचा आहे जो आपण तिथं रजिस्ट्रेशन करताना टाकलेला होता, आणि इथं पासवर्ड जो आपण तिथं टाकलेला होता तो टाकून झाल्यानंतर हा कॅप्चर इथं फिल करायचा आहे आणि लॉग इन बटनाला क्लिक करायचं आहे। मी माहिती फिल करून झाली आहे माझी। आता लॉग इन करतो। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर पेज ओपन होईल। हे बघा मित्रा, त्या नावाचं तुम्हाला पेज ओपन होईल। ओपन झाल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि इथं आय ॲग्रीला क्लिक करून प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला टाईप ऑफ ॲप्लिकेशन, आता तुम्ही ॲप्लिकेशन कोणत्या पद्धतीने करताय किंवा कोणाच्या थ्रू करताय। आता एज्युकेशन तुमचे शिक्षण चालू असेल तर इथं शिक्षणाचं बघायचं, तुम्ही इलेक्शन थ्रू काढत असाल तर इलेक्शन सिलेक्ट करायचं, किंवा तुम्ही सर्व्हिसला असणार तर सर्व्हिस आणि ऑर्डर असणार तर ऑर्डर। मित्रांनो मी आता एज्युकेशन थ्रू काढणार आहे म्हणून एज्युकेशन मी थ्रू तुम्हाला क्लिक करून दाखवतो। त्यानंतर मी आता 12वीला आहे तर फॉर प्रोफेशनल एज्युकेशन 12वीला सिलेक्ट करायचं आणि खाली क्वालिफिकेशन दाखवायचं आहे आपल्याला बिलो 12वी आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ॲप्लिकेशन ओपन होईल। ॲप्लिकेशन असं ओपन राहील तुमच्यासमोर। एवढे तुम्हाला सर्व फॉर्म तुम्हाला फिल करायचे आहेत। आता इथं ऑलरेडी त्याची डिटेल येऊन गेलेली आहे। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला त्याचं लग्न झालं असेल तर मॅरिड करा, नसेल तर सिंगल करा। इथं त्याचं नाव कास्टवरचं नाव टाकायचं आहे। इथं आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकून झाल्याने तिथं बर्थ सर्टिफिकेटवरची जी बर्थ डेट असेल किंवा तुमच्या LCवरची जी बर्थ डेट असेल ती फिल करायची आहे व इथं त्यांच्या LCवर जिथं त्याचा जन्म झाला असेल बर्थ प्लेस तिथं सिलेक्ट करायचं आहे। त्याची कॅटेगरी चॉईस करा, SC ST OBC जी असेल ती, व इथं तुमची कास्ट कोणती आहे ती सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीच्या दाखल्यावरचा अनुक्रमांक इथं फिल करायचा आहे व तुमचे कास्ट सर्टिफिकेट कोणत्या तारखेला निघाले आहे किंवा म्हणजे इश्यू झालेलं आहे ती इथं तारीख टाकायची। ती तारीख टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या जिल्हा चॉईस करायचा किंवा तुमचे डिझायनेशन सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं आहे तर ते इथं सिलेक्ट करायचं आहे। उदाहरणार्थ तुम्ही सब डिव्हिजनल ऑफिसर यांनी जर तुमचे कास्ट सर्टिफिकेट व्हेरीफाय केलं असेल तर ते सिलेक्ट करून इथं कोणत्या तालुक्याचे आहेत हे सिलेक्ट करायचं आहे। इथं ते तालुका येतील ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर खाली स्क्रोल करा, इथं कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्ही जोडले असणार त्याला टिक करा। टिक करून झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस आहे, तुम्हाला जेवढे डॉक्युमेंट्स असतील रेशन कार्ड आधार कार्ड तुम्ही जेवढी चॉईस करून लावत असणार किंवा तुम्ही घरच्यांमध्ये कोणाची व्हॅलिडिटी लावत असणार तर ते क्लिक करून घ्यायचं आहे। ते क्लिक करून झाल्यानंतर आता खाली या, इथं मदर टंग इथं मराठी सिलेक्ट करा। ऑर्डर करायची गरज नाही, किंवा तुम्ही ऑर्डर करत असणार तुम्ही गुजरात वगैरे काही असेल तर ते तुम्ही करू शकता। त्यानंतर इथं परत मराठीच टाका आणि इथं तुमच्या कुलदेवतेचं नाव टाकायचं आहे। तुमची कुलदेवता जी असेल त्यांचं नाव फिल करायचं आहे। आता इथं सरनेम, तुमच्या कास्टमध्ये जेवढी सरनेम असतील तिथं 5 सरनेम तुम्हाला फिल करायचे आहेत। 5 सरनेम फिल करून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं। मित्रांनो मी सर्व माहिती भरून घेतो आणि मग आपण पुढे जाऊया। माहिती फिल करून झाली मित्रांनो, आता सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करतोय। आर यू शुअर? ओके। परत एक वेळेस सेव्ह, आर यू शुअर? क्लिअर करून झाल्यानं आता पुढची स्टेपवर जाऊ आपण। पुढची स्टेपमध्ये पूर्ण फिल करू आपण। हे बघा पहिली स्टेप पूर्ण झाली, आता दुसरी स्टेप आहे ॲप्लिकंट ॲड्रेस।
आता इथं ॲप्लिकंट ॲड्रेस टाकायचं आहे आपल्याला. इथं तुमचं गावाचं नाव टाका, इथं तुमचं कंट्री निवडा इंडिया, परत त्यात इथं तुम्हाला महाराष्ट्र निवडायचं आहे, तुमचा जिल्हा जो असेल तो निवडा, तुमचा तालुका निवडा आणि इथं पिनकोड टाकायचा आहे आणि इथं तुम्ही कोणत्या वर्षापासून या पत्त्यावर राहत असणार ते जे असेल ते तुम्ही इथं फिल करायचं आहे. ते करून झाल्यानंतर खाली आहे परमनंट ॲड्रेस. परमनंट ॲड्रेसचं काय करायचं, तुम्हाला जर सेम तोच ॲड्रेस असेल तर येस करा आणि जर विभक्त असेल दुसरा ॲड्रेस असेल तुमचा तर नो करून तुम्ही इथं तो दुसरा ॲड्रेस फिल करू शकता. तर चला मित्रांनो मी ही माहिती भरून घेतो या. आता डिटेल फिल करून झाली. आता सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करतोय. आर यू शुअर? ओके. आता पुढची प्रोसेस आहे ॲप्लिकंट एज्युकेशन डिटेल. आता ॲप्लिकेशनच्या शिक्षणची आपल्याला 3 पद्धती टाकायची आहेत. एक प्राथमिक, सेकंडरी आणि कॉलेज. हे तिघं तुम्हाला इथं फिल करायचे आहेत, म्हणून तुमच्याकडे 3 शाळेचे दाखले असणं गरजेचे आहे, म्हणजे LC तुमच्याकडे असू द्या. प्रथम आपण करूया प्राथमिक LC टाकून झाल्यानंतर इथं कोणत्या शाळेत तुम्ही शिक्षण घेतलं आहे प्राथमिक ते टाकायचं आहे. कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत, म्हणजे तुम्ही 2000 समजून घ्या 17ला ॲडमिशन घेतलं आहे आणि आता तुम्ही 23पर्यंत त्या कॉलेजला आहेत. इथं तुमची कॅटेगरी चॉईस करायची, कोणत्या कॅटेगरी, OBC, SC, ST व्यक्ती, NT, NTB, NTC ते सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्ही इथं तुमची OBC कास्ट चॉईस करायची आणि इथं तुम्हाला कंप्लीटेड करायचं आहे. हे तुमचे जे प्राथमिक आहे त्याला कंप्लीट म्हणजे तुमचं पूर्ण झालेलं आहे त्याचे. चला मित्रांनो मी एक सर्व फिल करून घेतोय. आता माहिती फिल करून झाली. आता मी ॲड बटनाला क्लिक करतो. ॲड बटनाला क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक ती डिटेल इथं खाली समोर तुम्हाला दिसेल. आता प्राथमिकची डिटेल आपली ॲड झालेली. आता आपण माध्यमिकची करूया, म्हणजे सेकंडरीची डिटेल पण सेम त्याच पद्धतीने भरायची. चला मी माहिती भरून घेतो. मित्रांनो मी तिघं आहे प्राथमिक, सेकंडरी आणि कॉलेज तिघं ॲड, हे सर्व जे ऑप्शन आहेत ते मी सर्व ॲड करून ठेवलेले. आता तुम्हाला या पद्धतीने ॲड करायची आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह अँड कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे. मी करून घेतो. आर यू शुअर? ओके. आता तुम्हाला तुमच्या फॅमिलीची ॲड्रेस फिल करायचा आहे किंवा तुमच्या फॅमिलीची डिटेल तुम्हाला फिल करायची, म्हणजे तुमच्या वडिलांचे नाव, आजोबाचे नाव सर्व फिल करायचे. वडिलांचे नाव प्रथम टाकायचे, मिडल टाकायचे, नंतर लास्ट टाकायचे. इथं तुमचे बाबांचं नाव प्रथम टाकायचं आहे, मिडल नेम टाकायचं आहे, नंतर लास्ट टाकायचं आहे आणि खाली तुमचा पत्ता फिल करून जो सेम तुमचा पत्ता आहे तो फिल करा आणि सेव्ह बटनाला क्लिक करायचं आहे. चला मित्रांनो मी सर्व माहिती फिल करू. मित्रांनो हे बघा ॲड्रेस फिल करून झाला आहे. आता खाली ऑप्शन आहे मित्रांनो फादर ऑक्युपेशन, म्हणजे तुमचे वडील काय करताय. सर्व्हिस करत असेल तर सर्व्हिस सिलेक्ट करा, जर तुमचे बिझनेस करत असेल तर बिझनेस, नाहीतर शेती असेल तर शेतीला इथं ऑर्डरला क्लिक करायचं आहे आणि इथं फार्मर म्हणून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. फार्मर सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही शेती कुठं करता ते इथं सिलेक्ट करायचं आहे. आता त्यासाठी तुम्हाला टाकायचं आहे ॲट पोस्ट, जे तुमचा ॲड्रेस आहे तो फिल करायचा आहे. मी फिल करून घेतो मित्रांनो. त्यानंतर ॲड्रेस फिल केल्यानंतर तुम्हाला इथं अकाउंट तुमचा जो आहे मोबाईल नंबर तो फिल करायचा आहे. तो फिल करून झाल्यानंतर इथं परत तुम्हाला फार्मर फिल करून सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. सर्व माहिती भरून झालेली मित्रांनो. आता सेव्ह बटनाला क्लिक करतोय. डिटेल सर्व सेव्ह झालेली. आता मित्रांनो ते सेव्ह करून झाल्यानंतर आता तुमचे वडील जर शिकले असणार, तुमचे वडील जर एज्युकेटेड असणार तर त्यासाठी त्यांची इथं ॲप्लिकंट फादर लिटरेट, म्हणजे तुम्ही जर शिकले असणार तुमचे वडील तर तिथं येस करायचं आहे आणि त्यांची डिटेल इथं फिल करायची. जशी तुमची डिटेल आपण फिल केली तिथं ते देखील प्राथमिक शिकले असेल प्राथमिक, माध्यमिक असेल माध्यमिक किंवा कॉलेज केले असेल तर कॉलेज, एवढं सर्व त्यांचं फिल करायचं आहे. आता मी सर्व डिटेल फिल करून घेतो मग आपण बोलूया. तर बघा मित्रांनो इथं मी माझ्या वडिलांची जी तर त्याची डिटेल मी फिल करून घेतली. आता सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. आर यू शुअर? ओके. आता तुम्हाला फॅमिली मायग्रेशन, म्हणजे तुमचा जर पत्ता चेंज झाला असेल, म्हणजे तुम्ही राहत्या जागेवरून दुसऱ्या स्टेटमध्ये स्थलांतर झाले असणार तर इथं येस करायचं आहे आणि त्याचा पत्ता फिल करायचा आहे. नसेल तर सेम असं राहू द्यायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करून पुढे जायचं आहे. आता इथं आल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये जर तुमच्या कोणाचं जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर इथं येस करून इथं त्यांचे नाव ती कोणत्या पद्धतीने काढलेली आहे, एज्युकेशन करताना काढली आहे की सर्व्हिस करताना, हे सर्व इथं फिल करायचं आहे. हे इथं तुमच्या फिल करून झाल्यानंतर मग सेव्ह अँड बटनावर क्लिक करायचं आहे. असं तुमच्याकडे जर कोणाची LC नसेल तर तुम्ही डायरेक्ट नो करा. नो करून तुम्ही डायरेक्ट सेव्ह अँड कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचं आहे. आर यू शुअर? ओके. आता फॅमिली डिटेल भरून झाल्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत मित्रांनो. डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ते तुम्हाला PDF मध्ये करायचे आहेत. जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत, कास्ट सर्टिफिकेट, फॉर्म नंबर 15, 17, 3, परत तुमचा फोटो वगैरे ते तुम्हाला JPG राहील आणि इथं तुम्हाला तुमची प्राथमिकची LC अपलोड करायची आणि इथं तुम्हाला तुमचं बोनाफाईड अपलोड करायचं. बनवून ठेवलेलं आहेत पूर्ण PDF. ते 512 KB आत बनवा
आणि ती PDF इथं ब्राउझर याला क्लिक करून अपलोड करायची. आता कशी करायची हे बघा, मी तुम्हाला सांगतो. इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक करून झाल्यानंतर तुमची जी सेव्ह केलेली हे बघा, मी इथं फोल्डर सेव्ह करून ठेवलेलं आहे. आता मला फॉर्म कास्ट सर्टिफिकेट टाकायचं आहे. मी कास्ट सर्टिफिकेट हे इथं तुमच्यासमोर ओपन करून दाखवतो. हे बघा, हे कास्ट सर्टिफिकेट आहे त्या मुलाचं, हे तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे. आता मी ते अपलोड करतो. ओपन म्हणायचं. ओपन म्हणून हे बघा, इथं ॲटोमॅटिक तुमचं कास्ट येईल. त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म नंबर 17 फिल करायचा आहे. फॉर्म नंबर 17 हे बघा, हा फॉर्म नंबर 17 आहे, तो देखील इथं अटॅच झाला. त्यानंतर तुम्हाला फॉर्म नंबर 15, सर्व मी डॉक्युमेंट्स अपलोड करून ठेवलेले आहेत, स्कॅन करून ठेवलेले आहेत. हे बघा, हे सर्व डॉक्युमेंट्स मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आणि फॉर्म नंबर 15, हे फॉर्म नंबर 15 देखील इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे करून झालं. आता तुम्हाला फोटो, त्याचबरोबर तुमची सही, जो ॲप्लिकंट आहे त्याची सही आणि त्याच्या वडिलांची सही, हे सर्व इथं अटॅच करायचे. आता मी बघा तुम्हाला एक फोटो अटॅच करून दाखवतो. हे बघा, हा फोटो आला. त्याचबरोबर त्याची सही, सिग्नेचर, हे बघा सिग्नेचर आली आणि त्याच्या वडिलांची सिग्नेचर, हे तिघं गोष्टी मी अपलोड करून दाखवल्या तुम्हाला. आता इथं तुम्हाला प्राथमिक LC जी आहे तुमची, ती तुम्हाला इथं अटॅच करायची. ती देखील अटॅच केली आपण. आता तुम्हाला बोनाफाईड अटॅच करायचं आहे. जे तुमच्या शाळेचं बोनाफाईड घेतलं असेल, मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे बघा, हे बोनाफाईड तुम्हाला तिथं अटॅच करायचे. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. आर यू शुअर, कन्फर्म करून घ्यायचे आहे. ओके शुअर. प्रोसेस झाल्यानंतर हे बघा, सर्व तुमचा फॉर्म, ॲप्लिकंट फॉर्म सर्व तुमचा इथं तुम्हाला समोर दिसून येईल. सर्व चेक करून घ्यायचे. तुम्ही भरलेली डिटेल ही सर्व ॲक्युरेट आहे का हे चेक करा, कन्फर्म करा. हे बघा, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, सर्व डॉक्युमेंट्स बरोबर जोडलेले आहेत. आपण सर्व कन्फर्म करून पुढची गोष्ट प्रोसेस करायची आहे. हे बघा, फॉर्म नंबर 15, फॉर्म नंबर 3, हे LC आहे, त्याच्याबरोबर हे तुमचं बोनाफाईड सर्व अटॅच बरोबर आहे. आता इथं हे डिक्लेरेशनला क्लिक करायचं आहे ते, आणि इथं हा तुमचा कॅप्चर टाकायचा आहे. जो सेम कॅप्चर आहे तो सेम फिल करा. कॅप्चर फिल करून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करून फायनल सबमिट याला क्लिक करायचं आहे. आता तुमच्यासमोर पेमेंट भरायची. तुम्हाला याची जी पेमेंट आहे ती 100 रुपये आहे. ही तिथं मेक पेमेंटला क्लिक करून तुम्ही हे पेमेंट तुम्ही भरू शकता. मी तुम्हाला पेमेंट भरून दाखवतो मित्रांनो. मेक पेमेंटला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पोर्टल ओपन होईल. याला क्लिक करायचं आहे. तुम्ही आता कोणत्या पद्धतीने करणार आहेत, फोनपेने, मी फोनपेने करतो. मी इथं माझा UPI ID टाकतो. ID फिल करून इथं क्लिक करायचं आहे. आता प्रोसेस होईल, थोडी वेळ वेट करायचं आहे. तुमच्या फोनपेने तुमची नोटिफिकेशन गेलं असेल, तुमच्या मोबाईलवरनं तुम्हाला पेमेंट करायची आहे. ॲटोमॅटिक इथं तुम्हाला हे बघा पेमेंट झालं. आता हे बघा, इथं स्क्रीन दिसेल तुम्हाला. तुमचं ॲप्लिकेशन हे सक्सेसफुली सबमिटेड झालेलं आहे. हा तुमचा ID नंबर. अशा प्रकारे आपण कास्ट व्हॅलिडिटी या ॲप्लिकेशन करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही इथं तुमचा फीडबॅक द्यायचा आहे जो असेल तो, आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. तर तुमच्यासमोर हा फॉर्म देखील, हे बघा, मी तुम्हाला फॉर्म कसा प्रिंट द्यायची ते सुद्धा तुम्हाला मी सांगून देतो. हे बघा, फॉर्म सबमिट झाला. ही तुमची पेमेंट रिसिप्ट, हा बघा, हा तुमचा फॉर्म आणि तुमची आता ही पेमेंट रिसिप्ट, ही पेमेंट दिल्याची रिसिप्ट. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र काढू शकता. मित्रांनो, आपलं चॅनल जर आवडलं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.